इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणं अन्तातीरगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। कसे आहेत म्हणलं भगवान? प्रतिभा काकी माझ्यासमोर बसा की. आज विशेषण सांगितले ना सगळे मंगलाचरणामध्ये. भगवान कसे आहेत? मधुर विसद मधुरहिद काय इंदसदवंदियाणं तिहुवणहिद मधुर विसदवक्काणं. म्हणजे काय सांगितलं? 3 भुवनाला हितकर, मधुर आणि विशद वचन सांगणारे आहेत. कसे असतात हितकर वचन, मधुर वचन, विशद वचन आणि आपले वचन कसे असतात? म्हणजे म्हणायचे की भगवान जे पण बोलतात ना ते त्याच्यामध्ये जरासुद्धा कटुपणा नाही आहे. भलेही शब्द तुम्हाला कटू भासतील पण भगवंतांचा तर भाव सगळ्यांना ॲक्च्युली त्या शब्दात पण कटुता नाही आहे. पण ग्रहण करणारा जीव कसा ग्रहण करतो? म्हणजे स्वाध्याय जर सांगितलं की तुम्ही स्वाध्यायच करत बसलात तर पुढं सरकू शकणार नाही. म्हणून कुठं उपदेश दिला गेला की स्वाध्यायसुद्धा हे आहे, म्हणजे शुभभाव हे आहे, हे सांगितलं ना कुठं कुठं उपदेश. मग ग्रहण करणाऱ्यांनी जर असा हा उपदेश कटू ग्रहण केला म्हणजे शुभभाव करायला नको असं सांगतायत भगवान. मग हा उपदेश आवडत नाही एकेकांना. किंवा व्रत, उपास, संयम, नियम मात्र एवढ्यामध्येच अडकला तरीसुद्धा तुम्हाला पुढं सरकता येणार नाही, शुद्धामध्ये जाता येणार नाही, निर्विकल्प होता येणार नाही. म्हणून सांगितलं की तो उपदेश त्यांचा नियमाने हितकर आहे, मधुर आहे. फक्त आपण ग्रहण करताना कसं ग्रहण करतो? आपल्या अपेक्षेनुसार, आपल्या काय म्हणतात, आपल्या आवडीनुसार ग्रहण करतो आपण. म्हणून तो आपल्याला तसा भासतो. पण नियमाने भगवंतांचे वचन मधुरच असतात, हितरूपच असतात. मग आपल्या वचनामध्ये का बरं तसं नाही आहे हो? कदाचित मी कोणाला असं बोलले, म्हणजे काय माझे वचन कटू वाटले कोणाला, किंवा कटू बोलले मी समजा, तर मी नसेल बोललं तरी कदाचित तुम्हाला कटू वाटेल. काय कटू वाटलं का नाही कधी हो? नाही. कसं काय? कटू वचनाला कटू वाटणं न वाटणं हे पण अजून तुमचा गुण म्हणायचा. आणि मधुर वचनाला कटू वाटणं हे सुद्धा एक समोरच्याचा गुणच म्हणायचा, अवगुण. म्हणून म्हणायचे जो धर्मात प्रवेश करतो तर त्यांनी समोरचा जीव कसाही असू दे, जर तो आपल्यापेक्षा अधिक ज्ञानी आहे, तर मला कोणी काय सांगतंय, तर जर माझ्यापेक्षा ते ज्ञानी आहे तर त्यांचे वचन मला हितरूप मानूनच ग्रहण करायला पाहिजे, तर माझा उद्धार होणार आहे. अन्यथा मी समजा अल्पज्ञानी आहे आणि जे महाज्ञानी आहेत त्यांच्या मी जर चुका बघत राहिलो किंवा त्यांनी असं कटू बोलायला नको असं आपण म्हटलं तर माझा उद्धार कसा होणार हो? म्हणून सांगायचं आहे की भगवंतांचे वचन मधुर आहेत ना, तर आपल्यासुद्धा वचनामध्ये मधुरता यावी, आपल्या भावामध्ये मधुरता यावी. तर तसंच सांगितलं इतरांना सुद्धा तशीच फॉरवर्ड होणार. आपले वचन जसे असतात तसेच समोरच्याला आपण कॅरी फॉरवर्ड करणार, पुढच्याला तसेच वचन दिले जाणार. म्हणून सांगतायत की आपले वचन नियमाने मधुर असावेत, हितरूप असावेत. आणि न बोलायला लागणं हे सगळ्यात चांगलं. म्हणजे अशब्द स्वभाव आहे हे जाणा, कोणाला बोलायला लागू नये कोणाशी, हे सगळ्यात चांगलं. पण आपण बोलतो ही मोठी चूक आहे. म्हणून भगवान दीक्षा घेतल्यापासनं कोणाच्या बोलण्याच्या विकल्पातच अडकत नाही. असं निर्विकल्प साधना करतात. अशी साधना करता यायला पाहिजे. कोणाशी काय हितरूप पण नको आणि अहितरूप पण बोलणं नको. कारण आपण जे काय बोलणार त्याच्यातून कोणाला ते हितरूप वाटणार, कोणाला अहितरूप वाटणार.
म्हणून सांगतायत आपले वचन नियमाने आपल्यासाठी संबोधन करा, आपल्या वचनांचा वापर आपल्यासाठी करा, तर ते बाहेरच्या जीवांचा संबंधच येणार नाही. अन्यथा न बोलणं सगळ्यात बेस्ट उपाय. म्हणून काल मी काय वाक्य वाचलं, बोलण्यापेक्षा मौन साधनाच जास्त श्रेष्ठ आहे. म्हणजे उपदेश जेवढं तुम्ही बोलून देऊ शकता त्याच्यापेक्षा मौनाने जास्त प्रभावी उपदेश असतो. काय कळलं? असं गुरूंचं एका वचन होतं आचार्यांचं, आणि त्यांनी आपल्या शिष्याला सांगत होते की जेवढं तुम्ही संघातल्या मुनींना वगैरे उपदेश द्यायला जाणार, त्यांचं ताडण करायला जाणार, त्यांना काहीतरी शिकवायला जाणार, तर ते शिकणार नाहीत. आणि तेच मौन राहून जेवढं तुमच्या आचरणात येणार, तुमच्या ज्ञान ध्यान साधनेमध्ये येणार, तेवढं त्यांच्यावर ते प्रभावी असणार. मग असंच सांगितलं आपल्याला सुद्धा, स्वतःमध्ये राहिलं तर तीच सगळ्यात जास्त प्रभावशाली आहे. जेवढं बोलून आपण इतरांना सांगायला जातो त्यापेक्षा आपण आपल्या साधनेमध्ये राहिलं तर ते आपल्यासाठी सुखरूप आहे. म्हणून सांगतायत काय, मी निशब्द स्वभावी आहे असं जाणा. चला तर 108 नंबरची गाथा बघत होतो. जीवा जीवा भावा पुण्यं पावं च आसवं ते सिं संवरणी चरबंधो मुखो यहवंती ते अठ्ठा. काय सांगतात या गाथेमध्ये, 9 पदार्थांचं नाव आणि त्याचं स्वरूप सांगतायत. कशाला म्हणायचं 9 तत्व किंवा 9 पदार्थ, त्याचं स्वरूप काय आहे, कशासाठी सांगायला लागले, तर मोक्षमार्गाचं वर्णन करतायत ना. तर मोक्षमार्ग कुठला मोक्षमार्ग आहे, 9 पदार्थांचं यथार्थ श्रद्धान हा मोक्षमार्ग आहे. तर ते 9 पदार्थ कोणते याचा परिचय केल्याशिवाय त्यांचं श्रद्धान कसं करणार, म्हणून त्याचा परिचय देत आहेत. जीव अजीव हे 2 मूळ द्रव्य आणि त्यांचे पुण्य पाप आश्रव संवर निर्जरा बंध आणि मोक्ष हे पदार्थ आहेत. तर हे सगळे मिळून 9 पदार्थ आहेत. मग काल इथंपर्यंत बघितलं होतं आपण. पुण्य म्हणजे काय, त्याचे 2 भेद घेतले होते की द्रव्य पुण्य आणि भाव पुण्य. जे माझे परिणाम आहेत जीवाचे ते शुभ भाव भाव पुण्य, आणि कर्म परिणाम जे आहेत ते द्रव्य पुण्य. अशुभ परिणाम आहेत ते भाव पाप, आणि त्याच्या निमित्त कर्मबुद्गलांची जी काही रचना झाली त्याला म्हणलं द्रव्य पाप. पुढं बघत होतो आश्रव म्हणजे काय, तर त्याचे पण 2 भेद केले होते. कुठले, द्रव्य आश्रव आणि भावाश्रव. भावाश्रव म्हणजे काय, भावाश्रव म्हणजे काय, जीवाचे परिणाम. कोणते परिणाम त्यांनी टीकेत दिले ना, मोह राग द्वेष परिणाम जे आहेत ते जीवाचे परिणाम भावाश्रव आहेत. आणि त्यानिमित्त जे काय कर्म परिणाम आले, योगाच्या द्वाराने प्रवेश करणारे पुद्गलाचे जे कर्म परिणाम आहेत त्याला म्हणलं द्रव्याश्रव. म्हणजे जे पुद्गल वर्गणा होत्या त्या कर्मरूपाने परिणमणं ह्याला म्हणायचं द्रव्याश्रव. म्हणजे ते कुठं आले गेले हे म्हणणं समजण्यासाठी आहे. कुठून कुठं आले हो, दरवाज्यातून आत आले, तुमच्या काय नाकातोंडातनं आत गेले, काय म्हणायचं, कुठं गेले, आत आले म्हणजे कर्मांचं येणं. कुठं येणं, आपले परिणाम. हा ना, ते भाव आश्रव झाले. द्रव्याश्रव म्हणजे काय, कर्मवर्गणा कर्मांवर्गणा कर्मरूप परिणमित होणे. तर जे फ्री होते तर ते कर्मरूप होणं, जे कर्मरूप नव्हते अकर्मरूप होते ते कर्मरूप होणं, ह्याला म्हणलं द्रव्याश्रव. आणि मग त्याला ज्या रूपाने ते फळ देणार आहेत किंवा ज्या रूपाने परिणामांच्या निमित्तात ते बांधले गेले त्याचा आरोप आला त्याच्यावर, म्हणून त्याला पुण्य आणि पाप ही संज्ञा आली. म्हणजे काल विचारलं होतं की पुद्गलाला पुण्य आणि पाप कसं म्हणायचं, त्याच्यासाठी सांगितलं की मी केलेल्या परिणाम, कुठल्या परिणामांनी ते कर्म आले त्यांना ते नाव दिलं. जसं तुम्ही काय करता हो, घरामध्ये
काय ॲक्च्युली त्याचा संबंध नसतो बरं का, पण घरात समजा नवीन नवरी लग्न करून आली, म्हणजे लग्न झालं आणि ती मुलगी घरात आली तुमच्या, आणि नेमकं त्याच दरम्यान कोणाचा तरी घरामध्ये मृत्यू झाला, तुम्ही काय म्हणता हो? पायगुण. हां, कोणाच्यामुळं कोणाचं आयु गेलं हो, असा काय संबंध आहे का? पण तरीसुद्धा आपण काय म्हणतोय, किती पांढऱ्या पायाची म्हणा किंवा काय तिच्या तसला शुभ योग म्हणून ती अशी आली, असं आपण जे काय म्हणतो ते चुकीचं आहे. म्हणून असंच सांगितलं, ते कर्मसुद्धा ॲक्च्युली न पुण्यरूप आहेत ना पापरूप आहेत. मग मी परिणाम असे केले, त्याच्या निमित्तात त्यांचा आश्रव झाला, ते आले माझ्याजवळ. मग कुठल्या परिणामांनी ते आले त्याच्यानुसार त्यांना नाव दिलं गेलं. मग मी शुभ परिणाम केले, त्यावेळेस ते आलेले कर्म शुभ रूपाने बांधले गेले, फळ देताना तशा रूपाने फळ देणार असतील तर त्याला म्हणलं पुण्य, द्रव्य पुण्य. आणि तशाच प्रकाराने जर विरुद्ध फळ मिळणार असेल तर त्याला द्रव्य पाप म्हणलं. मग असंच आश्रव म्हणजे पण काय, ते जे कर्मवर्गणा फ्री होत्या, कर्मवर्गणा, तर त्यांचा बंध झाला, स्कंद झाला, आणि ते आपल्या प्रदेशामध्ये येऊन बांधले गेले, परस्पराशीच बांधले गेले. जीवाला कर्म बांधू शकत नाही, पण तरीसुद्धा ते जीव प्रदेशात बांधले म्हणून जीवाला बांधले म्हणलं गेलं. म्हणून जीवाच्या प्रदेशात कर्मांचं येणं ह्याला म्हणलं द्रव्य आश्रव. प्रश्न विचारताय का? विचारू मी विचारू? तुम्हाला काय प्रश्न नाही ना? मला सांगा, कर्म असतात ते मूर्तिक आहेत का अमूर्तिक आहेत? काय? कर्म मूर्तिक की अमूर्तिक? कर्म मूर्तिक आहेत का अमूर्तिक आहेत? हां, मूर्तिक आहेत, पौद्गलिक आहेत ना, ते स्पर्श सुगंध वर्णमय आहेत. डोळ्याला दिसलं तर मूर्तिक असं नाही म्हणलं ना, त्यांच्यामध्ये तो गुण आहे म्हणून ते मूर्तिक आहेत. आणि जीव कसा आहे हो? अमूर्तिक आहे. मला सांगा, एखाद्या मूर्तिक वस्तूने अमूर्तिक वस्तूला कसं बांधू शकतो? मग कर्म बांधले का म्हणताय हो? मग इथं त्यांनी बंद पण घेतलंय ना, पुढची व्याख्या वाचते मी. बंद कुठं गेलं? शेवटी पुढं घेतलंय. बंदाचं तेवढं वाचते पहिला, पुढच्या लाईनमध्ये. मोह राग द्वेष स्निग्ध परिणाम जीवस्य बंध. म्हणजे भावबंध कशाला म्हणायचं? मोह राग द्वेष रूप जे जीवाचे स्निग्ध परिणाम आहेत त्याला म्हणायचं भावबंध. म्हणजे परिणामांना का बरं स्निग्ध आणि वृक्ष म्हणलं? स्निग्ध आणि वृक्ष हे कोणाचे गुण आहेत? पुद्गलाचे. मग जीवाचे परिणाम स्निग्ध असतात का, वृक्ष असतात का, असं का म्हणलं गेलं? मोह राग द्वेष रूप स्निग्ध परिणाम त्याला म्हणलं भावबंध. का म्हणलं? रागाच्या अपेक्षेने स्निग्ध परिणामातलं राग. स्निग्ध द्वेष पण आहे की त्याच्यामध्ये? रागच का? मोह राग द्वेष स्निग्ध परिणाम, जीवाचे जे मोह राग द्वेष रूप परिणाम आहेत, स्निग्ध परिणाम आहेत, त्याला म्हटलं भावबंध. मला म्हणायचं आहे की जीवामध्ये स्निग्ध वृक्ष गुण नाही आहे, मग तरी पण त्या परिणामांना स्निग्ध का म्हणलं? बंधाला कारण आहे म्हणून. म्हणजे स्निग्धता काय करते? बंधाला. स्निग्ध आणि वृक्ष हे बंधाला कारण आहेत. मग त्याला नुसतं उपचाराने म्हणलं, तुम्ही मोह परिणाम केलाय तर त्या परिणामांच्या निमित्तात नियमाने कर्म येणार आणि ते बांधले जाणार. म्हणून त्यांनी सांगितलं मोह राग द्वेष रूप जे जीवाचे परिणाम आहेत ते भावबंध आहेत. तत्निमित्तेन कर्मत्व परिणतानां जीवेन सह अन्योन्य समूर्छनम पुद्गलानां च बंधः. आता द्रव्यबंध म्हणजे काय हे सांगतायत. द्रव्यबंध कशाला म्हणायचं? जे जीवाने परिणाम केले मोह राग द्वेष वगैरे त्याच्या निमित्ताने कर्मत्व रूपाने परिणत जीवाबरोबर अन्योन्य रूपाने राहणारे पुद्गलांचं
संमूर्छन म्हणजे एकत्र येणं म्हणा किंवा बांधलं जाणं. म्हणजे मोह राग द्वेषादी स्निग्ध परिणामाच्या निमित्ताने होणारा कर्मत्व रूपाने परिणत पुद्गलांचा जीवासह अन्योन्य अवगाह हा द्रव्यबंध आहे. म्हणजे जीव आणि पुद्गल परस्पराच्या प्रदेशामध्ये येणं, त्यांचं परस्परामध्ये अवगाह संबंध होणं, ह्याला म्हणायचं द्रव्यबंध. कळलं? कर्मरूपाने परिणत असणाऱ्या पुद्गलांचा जीवाबरोबर अन्योन्य अवगाह संबंध होणे, ह्याला म्हणायचं द्रव्यबंध. म्हणजे प्रदेश एक आहेत फक्त, त्यामध्ये तो येऊन जीव थांबलाय इतकंच बंधाचं कारण म्हणायचं. बंध म्हणजे असं ते येऊन कर्म बांधलेत असं नाही आहे. कारण कोण कोणाला बांधलंय तिथं? अमूर्तिक मूर्तिकाला बांधले का मूर्तिकाने अमूर्तिकाला बांधले? मग कोणी कोणाला बांधले? रोहिणी काकी बोला. बोला बोला लवकर लवकर. जीवानी कर्माला बांधलं. जीवानी कर्माला बांधलं म्हणजे अमूर्तिकानी मूर्तिकाला बांधलं. दाखवा बघू बांधून. मूर्तिकानी मूर्तिकालाच बांधलंय. अमूर्तिक मूर्तिकाला बांधू शकत नाही आणि मूर्तिका मूर्तिकाला बांधू शकत नाही. मग म्हणूनच त्यांनी एवढी परिभाषा चांगली दिली की दोन्ही फक्त एका क्षेत्रामध्ये येणं याला म्हणायचं, किंवा परस्पर अवगाह प्राप्त करणं ह्याला म्हणायचं बंध. बंध म्हणजे बांधू शकत नाही. जीव कर्माला किंवा कर्म जीवाला पण बांधू शकत नाही. फक्त उपचाराने म्हणलं गेलं तिथं त्यांचा बंध झाला. जसं म्हणलं, तुम्ही काय केलं? स्विच ऑन केला. म्हणजे ते एका प्रदेशामध्ये जवळ आले. त्यांचा त्यांच्याशी बंध झालाय. त्याच्यामध्ये माझे परिणाम फक्त निमित्त होते एवढंच. जसं म्हणलं मी आता सांगत होते, स्विच ऑन केलाय तुम्ही काय फॅनचा वगैरे समजा. मग स्विच ऑन केला म्हणजे काय? तुम्हाला कधी बघून माहिती असेल सर्किट वगैरे तर इंजिनिअरिंगमध्ये शिकवतात. ते प्लस मायनस असतात, ते नोड्स एकत्र आले की तिथं करंट पास होतो. आणि तुम्ही काय केलं? फक्त त्या स्विचला ऑन केलं म्हणजे त्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह लाईन्सला जोडले, एवढंच केलं. पण ते काय केलं? त्याच्या निमित्तामध्ये लाईट प्रकाशमान झाली किंवा फॅन फिरला. तुम्ही काय केलं? फॅन कोण लावला? फक्त आपण बटन दाबलं, दुसरं काय केलं? दुसरं काय केलं नाही. फॅनला फिरवलं कोण? ते स्वयं फिरलं ना. मग त्याचं कळतंय आपल्याला, पण आपलं कुठं कळतंय? म्हणजे मी काय केलंय? मी स्विच ऑन केलाय फक्त. जेव्हा मी परिणाम केलेत ना, मोह हा परिणाम म्हणजे स्विच आहे. मग तुमचा स्विच ऑन झाला की या कर्मांमध्ये बस बंधाचं कार्य सुरू झालं एवढंच. तुम्ही त्या कर्मात काय केलं असं नाही आहे. तुम्ही फक्त तुमचे रागद्वेषादी परिणाम करता, त्याच्या निमित्तामध्ये कर्म परस्पराशी ते पुद्गल बांधले जातात. म्हणून सांगितलं तिथं की जीव अकर्ता आहे. त्या कर्मांचा बांधणं पण जीवाच्या हातात नाही आणि त्यांना सोडवणं पण जीवाच्या हातात नाही. फक्त तुमचे परिणाम तुम्ही कोणाशी अटॅच करता त्याच्यानुसार तो कर्मांचा आश्रव होतो, बंध होतो. मग तुम्ही तेच उपयोग जर बाहेर परद्रव्यात अडकवलाय तर द्रव्याश्रव आणि द्रव्यबंध आहे. आणि तोच उपयोग जर स्वभावाशी जोडलाय तर काय हो तिथं? भावबंध. बरोबर. जीवाशी परिणाम जोडले आपण, आपला उपयोग स्वतःशी जोडला तर संवर आणि निर्जरा आहे. म्हणजे परिणामाच्या निमित्तात कर्मामध्ये होणारं परिणमन हे सांगायला लागले तिथं. परत एकदा वाचते. मोह राग द्वेष रूप स्निग्ध परिणाम जे आहेत जीवाचे त्याला म्हणलं भावबंध. आणि त्याच्या निमित्ताने जे पुद्गल द्रव्य आहेत ते जीवाच्या प्रदेशामध्ये जीवासह
अन्योन्य रूपाने अवगाहनेला प्राप्त करणं ह्याला म्हणायचं द्रव्यबंध. कुठले पुद्गल? कर्मत्व रूपाने परिणत झालेले ते पुद्गल, त्याला म्हणलं द्रव्यबंध. दोन्ही पण हे बंधाचे प्रकार आहेत. म्हणून बंध पण दोन प्रकारचा घेतला, जसं आपण आश्रव दोन प्रकारचा घेतला होता तसंच बंध सुद्धा द्रव्य आणि भाव रूपाने दोन प्रकारचा आहे. पुढं आता कर्म आले, बांधले गेले. आता ह्याच्या पुढं कार्य काय होणार आहे ते सांगतात. मोह राग द्वेष परिणाम निरोध जीवस्य संवरः असं लावा. म्हणजे काय म्हणायचंय, आता मोह राग द्वेष परिणाम फक्त तुम्ही केले, आश्रव झाला. आणि त्याच्या निमित्तात जे स्निग्ध परिणाम, आता त्यांनी वर पण तसंच लिहिलं, खाली पण तसंच लिहिलं की हो. म्हणजे आश्रवमध्ये काय लिहिलं? मोह राग द्वेष परिणाम जीवस्य आश्रव, आणि खाली लिहिलंय मोह राग द्वेष स्निग्ध परिणाम जीवस्य बंध. मग परिणामालाच त्यांनी आश्रव आणि परिणामालाच बंध का म्हणलं? आता हे परिणाम आपल्यामध्ये घेतल्यानंतर फरक पडेल ना. आपल्यामध्येच आहेत की परिणाम, बाहेर कुठे आहेत ते? माझेच मोह राग द्वेष परिणाम, त्याला आश्रव म्हणायचं का बंध म्हणायचं? प्रतिभा काकी, चिंतन करताय का आश्रव करताय? आश्रव करताय का बंद करताय? आश्रय झाला की बंद होणारच नाही नाही, त्यांनी टीकेत असं वाक्य घेतलंय हो. दोन्ही पण आश्रवाची पण व्याख्या सेम बंधासारखीच घेतली आहे. मोह राग द्वेष परिणाम जीवस्य आश्रव, मोह राग द्वेष स्निग्ध परिणाम जीवस्य बंध, भावबंध असं लावा. मग दोन्हीकडे समान व्याख्या घेतली तर फरक कसा करायचा? परिणाम करताय तो आश्रव आहे का बंध आहे? परिणामी आश्रव आहे आणि परिणामातच. हा, म्हणून त्यांनी थोडीशी परिभाषा बदलली आहे ना. मोह राग परिणाम केले ते हा, तीव्र परिणाम म्हटले. नाही नाही, तीव्र वगैरे काय असं नाही आहे. आश्रव म्हणजे आता तुम्ही कदाचित मंदिरात जायचे भाव झाले तरी हा आश्रवच आहे. स्वाध्यायाचे भाव झाले हा पण आश्रवच आहे, शुभ आश्रव. मग त्यांनी जे सांगितलं ना, मोह राग द्वेष स्निग्ध परिणाम जो आहे तो स्निग्ध शब्दच बंधाचा कारण आहे, बंधाला सूचित करणारा आहे. म्हणून तसे जीवाचे परिणाम ते परिणामच आश्रव आहेत आणि ते परिणामच बंध आहेत. आणि मग त्याच्या निमित्तात कर्मात जे झालं ते सगळं द्रव्य आश्रव आणि द्रव्यबंध आहे. मग आता संवर म्हणजे काय ते सांगतायत की मोह राग द्वेष परिणामांचा निरोध, जेव्हा जीवाच्या मोह राग द्वेष परिणामांचा निरोध झाला तर ते परिणाम म्हणजे ज्या परिणामाने मोह राग द्वेषाचा निरोध झाला ते परिणाम म्हणजे संवर आहे. काय कळलं? जे आपल्याला आता परिणाम उलाले ते आपण हुस दिले नाही. कसं कसं हुस देणार नाही? कसं परिणाम तर आपल्या पर्याय आपण जे काय उत्पन्न होणार आहे ती आपल्या हातात नाही आहे. मग ते परिणाम न होऊ देणं म्हणजे काय करायचं? दुर्लक्ष करणे किंवा नाही, आपल्या उपयोगाला आपल्या स्वतःमध्ये लावणे. आपल्या म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? समजा आता क्रोध येतोय अतुल काका, आणि त्या क्रोधाला तुम्हाला खतपाणी द्यायचं नाहीये, तुम्ही काय करणार हो? म्हणजे ते आश्रव होऊ नये, बंद होऊ नये म्हणून तुम्हाला संवर करावं लागणार आहे. कसं करणार संवर? जाऊ दे, मी त्याच्याशी मी बोलणारच नाही, त्याच्याकडे जाणारच नाही, त्याला बघणारच नाही. काय झालं? निरोध केला आपण त्याच्यात. असा निरोध होणार का हे विचारते. त्याच्यासाठी स्वमध्ये आपण विषय बदलावा लागतो. त्यासाठी काय केलं आपण फक्त आपला उपयोग म्हणजे परिणाम बदलायचा प्रयत्न करतोय, पण विषय तोच ठेवला असेल तर घरात राहावा नाही तर बाहेर जावा, विषय तोच असेल तर कशाच राहणार?
अंतरंगामध्ये. म्हणून सांगितलं की त्या त्या आश्रवणी बंधाचा निरोध होणार तो कधी होणार, जेव्हा आपण तो बाह्य विषय, तो परविषय सोडला किंवा स्वविषय धरला, तर तिथं पराविषयीचे रागद्वेष सहज थांबणार. आणि त्यालाच म्हटलं निरोध. आपण असं थोडी दाबू शकतो की मला क्रोध आता करायचं नाही आहे, रागद्वेष करायचे नाही आहेत, नाही 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 नाही, किती थांबणार हो. जेवढं दाबायला जातं ना तेवढं जास्त उद्रेक होत असतो. म्हणून सांगतायत की तिकडं उपयोग नाही द्यायचा आहे, तर बस उपयोगाला दुसऱ्या विषयामध्ये जोडा, तो विषय स्व असावा. मग जिथं स्वविषयाला जाणलं तिथं नियमाने मोह थांबला, रागद्वेष परिणाम थांबले, त्यालाच म्हणलं भाव संवर. आणि द्रव्य संवर म्हणजे काय, तर तत्निमित्त कर्म परिणाम निरोध योगद्वारेण प्रविशतां पुद्गलानां च संवरः. त्या जीवाच्या परिणामाने ती विशुद्धी प्रगट झाली, जी मोह रागद्वेषाला थांबवणारी आहे, अशी ती विशुद्धी त्याच्या निमित्ताने पुद्गलाचे कुठल्या कर्मपरिणामरूप पुद्गलांचे योगाच्या द्वारे निरोध होणं, ह्याला म्हणलं संवर. योगद्वाराने म्हणजे निर्विकार शुद्ध भावाच्या निमित्ताने होणारा, योगद्वाराने प्रवेश करणाऱ्या पुद्गलांचा कर्मपरिणामाचा निरोध हे द्रव्य संवर आहे. म्हणजे कर्म कुठून येत होते हो, मन वचन काय रूप, या 3 योगाच्या द्वारे कर्मांचा आश्रव होत होता. त्या कर्मांना थांबवण्याचं कार्य होणार ते जीवाला जाणलं असताना. म्हणून सांगतात मी निर्योग स्वभावी आहे, मी निष्कषाय आहे, मी निर्मोह आहे, ह्याचं वेदन करा, तर त्या समयामध्ये त्या पुद्गलांच्या कर्मपरिणामाचा निरोध सहज होतोच. त्याला म्हणलं संवर. कसला संवर, द्रव्य संवर. तर मी आता म्हणले ना की तुम्ही कुठंही असला तरी सुद्धा जर परिणामातून सुटला नाही आहे तो विषय, ते कशाय, तर कुठेही गेला तरी सुद्धा ते परिणाम राहतात. जसं समजा तुम्ही घरात बसलाय आणि काहीतरी कशाय झाले तुमचे कोणाशी तरी घरातल्यांशी, काय करणार हो तुम्ही, ते स्थान चेंज करण्याचा प्रयत्न करता. होते त्याचा पण परिणाम होतो का, स्थान बदललं तर विषय बदलतो ना. म्हणून कोणी जाऊन मंदिरात बसतं. कधी कशाय खूप झाले समजा, तर मला ते कशाय करायला नको म्हणून कोणी समजा मंदिरात जाऊन बसलं, कशाय थांबले का नाही थांबले, थांबले. एकतर निमित्ताला हटवतो, नाही तर निमित्तापासून पळतो. निमित्ताला हटवतो नाही तर निमित्तापासून आपण पळतो, निमित्तापासून पळतो, प्रयत्न करत. बरोबर. त्या निमित्ताला तर दूर करायला जातो, नाही तर स्वतः तर दूर जातो. त्याने किती कर्म थांबणार आहेत आणि किती तुमचे परिणाम बदलणार आहे तो. म्हणजे म्हणायचे घरात कशाय झाले म्हणून तुम्ही मंदिरात जाऊन बसला, तर इट्स नॉट नेसेसरी की तिथं गेल्यावर तुम्हाला नियमाने ते परिणाम होणारच नाहीत. नाही झालं तर चांगलंच आहे, नाहीच व्हायला पाहिजेत मंदिरमध्ये कशाय. पण मी जर तेच विचार करत येऊन बसलोय मंदिरात, समजा ध्यानाला बसलो, काय विषयच बदलला नाही मध्ये, कशाय करून आलो आणि ध्यानाला बसलो, सांगा ध्यान झालं का नाही. मंदिरात बसलोय, म्हणजे मंदिरात बसलो म्हणून कशाय थांबले असं नाहीये. तुमचा उपयोग बदलला तर कशाय थांबणार आहेत, त्याच्याशिवाय नाही. आणि त्याच्यासाठी विषय बदलावा लागणार. म्हणून सांगितलं ना की तो एक मनुष्य होता ज्याला गुरूंवर श्रद्धा नव्हतं. मग त्यावेळेस तिथं त्याची पत्नी असती, ती खूप श्रद्धाळू असती धर्माच्या प्रती, आणि तिने खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितलं त्यांना की खरे देवशास्त्र गुरु ज्ञानी असतात, त्यांचे सगळे वचन सत्यच असतात वगैरे. आणि मंदिरात गेले आणि प्रवचन ऐकलं. जबरदस्ती गेला नवरा मंदिरात बायकोच्या आग्रहापोटी. आणि गेल्यावर प्रवचन ऐकत असताना काय झालं, सगळं ऐकून झाल्यावर त्याला ते पटेना. म्हटल्यावर तो प्रवचन संपल्यावर परत जाऊन बसला मुनींच्या जवळ, म्हणजे बायको घेऊन गेली असेल वगैरे. तर त्यांनी मुनींना विचारलं, म्हणले तुम्ही हे सगळं सांगता हे खरं कशावरून, हे काय सत्य असतं का, कोणाला कळणार आहे काय, किती कर्म आले गेले, कर्म बांधले काय समजणार आहे, म्हणले कशावरून असं काहीतरी.
मग ते सांगितलं मुनींनी त्याला समजावून चांगल्या शब्दामध्ये, की म्हणले अशा प्रकारचं अवधी ज्ञान असतं, मनपरे ज्ञान असतं, जे तुमच्या कर्मपरमाणूंचं पण ज्ञान करू शकतात. कुठले कर्म तुम्हाला आलेत, कुठले तुम्हाला आत्ता उदय येणार आहेत, हे पण ते सांगू शकतात. असं सांगितलं की त्या मनुष्याने सांगितलं, मग तुम्ही ज्ञानी आहे तर मला सांगा काय. म्हणले मला आज मी काय जेवणार आहे सांगा म्हणले. कोण विचारलं हो प्रश्न कोणाला? मला कोण विचारू नका. म्हणजे तिथं त्यांनी विचारलं की मी काय जेवणार आहे तुम्ही सांगा, असं मुनींना विचारलं. आणि खरोखर मुनींनी त्याला उत्तर दिलं बरं का. असं मुनी देत असतात का उत्तर? मी काय जेवणार आहे म्हटलं की, पण तिथं मुनींनी उत्तर दिलं का? कारण कदाचित भवितव्यता चांगली असेल ना त्या जीवाची तर परिवर्तन घडू शकतं, हे ज्याला समजतं ना तेच उत्तरं देतात किंवा त्याच कंडिशनमध्ये मुनी बोलतात. तर त्यांनी जाणलं होतं त्याची भवितव्यता, त्यामुळे त्यांना सांगितलं त्यांनी की त्या मनुष्याला सांगितलं की तू आज शिरा खाणार आहेस. काय केलाय का घरी शिरा? मग तो म्हणाला की म्हणला तुम्ही असं म्हणलाय ना तर मी आज प्रण करतो की मी आज शिरा खाणारच नाही. हां, एवढं असं म्हणला आणि घरी गेला. घरी जाऊन त्यांनी बघितलं तर खरोखर बायकोनी शिरा बनवला होता. माहीत नव्हतं बरं का. आता मुनींनी काय सांगितलं होतं का बायकोला, किंवा काय त्यांचं कॉन्टॅक्ट झालेलं, महाराजांनी काय सांगितलं हे तिला काहीच माहीत नाही. पण तिने जेवायला बसणार तर शिऱ्याचा वास आला त्याला आणि बघितलं तर खरोखर शिरा बनवला होता. मग तो म्हटला आज हिला काय सांगायचं, काय सांगण्यापेक्षा आपण न सांगता घरातून बाहेर गेलेलं बरं, म्हणजे मला खावं लागणार नाही. कारण तिला चालणार नाही मुनींनी असं म्हणलं म्हणून मी नाही खाणार वगैरे म्हणलेलं. म्हणल्यावर त्यांनी न सांगताच घराच्या बाहेर पडला आणि कुठं जायचं, कुठं जरी गेलं तरी पण शिरा खावा लागेल कदाचित त्यांनी सांगितलंय म्हणल्यावर. म्हणून तो जाऊन जंगलात बसला आणि म्हटला आज एक दिवस घरी जायलाच नको. काय अतुल काका कुठल्या जंगलात हो? सोलापुरात. आणि जंगलात गेल्यावर तिथं संध्याकाळ व्हायला लागली, आता अंधार पडायला लागला. म्हणलं आज दिवसभर जायचं नाही, रात्र पण जायचं नाही, उद्या पहाटे जाऊ आपण घरी. म्हणजे महाराजांचं वचन खोटं करायचं आहे मला ह्याच्यासाठी. आणि संध्याकाळ व्हायला लागल्यावर त्याला जरा तिथं जंगलाची भीती वाटायली म्हणून त्यांनी काय केलं, ज्या झाडाखाली बसला होता ना त्याच झाडावर वर चढून बसला. आणि मग तिथं कोणच नाही, निर्मनुष्य होती एरिया. त्या प्राण्यांचे वगैरे आवाज यायला लागले, आता ह्याला भय वाटायला लागलं वगैरे. आणि तशामध्ये नेमकं सेठानी वगैरे असं काय परदेशी चाललेले व्यापारी असतात आणि त्यांची टोळी तिथं आली आणि ते थांबले संध्याकाळी मुक्कामाला म्हणून. आणि ते तिथं स्वयंपाक बनवला त्यांनी आणि बनवला शिराच. म्हणला इथं कसं काय शिरा आला परत. आणि ते शिरा बनवला आणि ते सगळे एकदम रिच होते, पायी चालले होते पुढच्या गावाला काय आपलं व्यापार करायसाठी म्हणून, धन मिळवण्यासाठी. आणि त्यांच्याजवळ भरपूर काय काय वस्त्र वगैरे होते की जे विकायला न्यायचे होते, असं काय ऐवज वगैरे भरपूर होतं. आणि ते सगळेजण एके ठिकाणी सगळं शिजवलं केले आणि आता जेवायला बसणार तर तेवढ्यात त्यांना चाहूल लागली की चोरांची टोळी यायला लागली आहे मागून. आणि मग आता जीव वाचवायचा होता यांना, ते सगळं धन वाचवायचं होतं, हां, जेवण वाचवायचं नव्हतं. त्यांनी काय केलं, शिरा वाचवायचा नव्हता, काय केलं सांगा, सगळं बनवलेलं तिथंच सोडलं. त्यांचं काय जेवढं सामान हाताला येतंय ना तेवढं उचललं, आपला ऐवज उचलला आणि जीव धरून पळत सुटले सगळे. आणि मग ते त्यांच्या तावडीत यायसारखे नाही राहिले आणि ते खूप दूरपर्यंत निघून गेले. पण झालं काय, ती चोरांची टोळी तिथं आली. कुठं? त्या झाडाच्या खाली जिथं वर माणूस बसला होता. आणि सगळं तिथं जेवण तर बनवलेलंच होतं एवढं चांगलं. मग आता सगळ्यांना भूक लागली होती, म्हणलं आयतं मिळालंय जेवण तर खावं. सगळी पंगत बसले चोरं जेवायला. आणि नेमकं काय झालं, त्या सरदारला शक आला. म्हणले कशावरून हे चांगलं सोडून गेले असतील, कदाचित त्यांना चाहूल लागली आणि ह्याच्यात काहीतरी त्यांनी मिसळून नेले, टाकून गेले असतील, आपण इथं खाल्लं आणि मेलो तर. म्हणल्यावर त्यांनी सांगितलं कोणीतरी एक जण खाऊन बघा आणि मग आपण सगळेजण खाऊ. कोण खाणार हो? त्याच्यात विष असेल तर कोण तयार व्हायचं. आणि मग किती सांगितलं तरी कोण तयार होईना. म्हणल्यावर त्या चोरांच्या टोळीतल्या एकाने सांगितलं की काय करा, म्हटला इथं त्यांचा कोणीतरी माणूस असेल जे की हे सगळं न्यायला खायला किंवा बघायला तरी थांबला असेल तर बघावं आपण आहे का.
आणि काय केले, शोधाशोधी केली आणि काय झालं, वर वर बघितले. काय दिसलं, त्या मनुष्याला बघितलं आणि सगळ्यांनी ओरडलं, इथं लपून बसलेत ते, त्यांना ओढा खाली. खाली ओढलं. आता पुढं काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय झालं, सगळ्यांनी मिळून त्याला सांगितलं की पहिला हे शिरा खा, मग आम्ही खाणार आहे. तो म्हणला मला आज नियम आहे, आज मी शिरा खाणार नाही आहे. चोर काय म्हणणार हो, म्हणजे नक्कीच ह्याच्यामध्ये विष मिसळलंय, म्हणून तू आम्हाला देण्यासाठी ठेवलंय, तू खात नाहीयेस. तो म्हणला असं काही नाही आहे, मी बघितलंय त्यांनी बनवलेलं, मी त्यांच्यातला नाही आहे. सगळं क्लॅरिफिकेशन देऊन झालं. काय केलं चोरांनी, ना माहित आहे ना, 4 जणांनी धरले हात पाय आणि तोंडात कोंबलं. म्हणजे महाराजांनी हे सांगायला पाहिजे होतं का नाही हो, तू अशा प्रकाराने शिरा खाणार आहेस म्हणून. फक्त त्यांनी विचारला प्रश्न काय, मी आज काय खाणार आहे, काय जेवणार आहे. त्यामुळे महाराजांनी तसंच उत्तर दिलं होतं. असं सांगायला पाहिजे होतं, जंगलात जाणार आहे, 4 लोक तुला पकडणार आहेत आणि जबरदस्ती तोंडात घालणार आहेत. काय झालं असतं, म्हणजे त्याला खाताना अक्षरशः महाराज दिसायला लागले डोळ्यासमोर. आणि तेव्हा पश्चाताप व्हायला लागला की आपण का विश्वास नाही ठेवला, खरोखर त्यांचं ज्ञान किती अगाध आहे. आणि मग तो आला परत आणि दुसऱ्या दिवशी सही सलामत आला बरं का. तो खाल्ला आणि जगला म्हणल्यावर सगळ्यांनी शिरा संपवला, पण त्याला तेवढाच दिला खायला, सगळा पण दिला नाही. आणि त्यामुळे त्याचं भुकेलेली अवस्था, तसल्यामध्ये परेशान. आणि त्याला परत मारलं लोकांनी, का, कारण तू खात नव्हता म्हणून. आणि मग ते बारून खाऊ घालून उपाशीच पाठवलं परत, असं पोटभर बी दिलं नाही खायला. आणि घरी आला, रडायला लागला. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गेला त्या गुरूंकडं, मुनींकडं, आणि पहिला दंडवत घातला आणि म्हटला की खरोखर तुमचं ज्ञान यथार्थ आहे, बरोबर आहे. आणि मग कशासाठी सांगितली गोष्ट, कशाय कुठेही घेऊन गेला तर बरोबर कशाय राहतील, तर क्षेत्र बदललं म्हणून कशाय बदलत नाहीत, विचार बदलत नाही, म्हणून विषय बदलावा लागेल तुम्हाला. त्यांनी नास्तिक परिणामांनी मंदिरात गेला तर थोडी त्या मंदिरातल्या देवानी गुरूंनी त्याला आस्तिक बनवू शकले. तुम्ही जर तो विषय धरून बसलाय की हे नाहीतच, असं काही देवगुरुशास्त्र नसतात, धर्म नसतो, अशा परिणामांनीच तो मंदिरात राहिला, घरात राहिला किंवा जंगलात राहिला. विषय बदलला नाही तोपर्यंत श्रद्धान झालं नाही. आणि ज्या समयाला प्रॅक्टिकली अनुभव आला त्याच समयाला विषय बदलला आणि श्रद्धान झालं. म्हणून सांगायचं आहे, आपण पण असे विषय कशाय धरून ठेवतो आणि निरोध करायचा प्रयत्न करतो कर्मांचा, तर होणार नाही. म्हणून मोह राग द्वेष रूप परिणामांचा जिथं निरोध झाला तिथं भाव संवर झाला. आणि त्याच्या निमित्तात म्हणजेच विशुद्ध परिणामांनाच म्हणलं संवर. तुम्हाला आज घरचा अभ्यास आहे, काय समयसारमध्ये मागे एकदा बघितलं होतं बहुतेक, 129 नंबरचा कलश आहे, 128, 29, 30, 3 मधलं कुठला तरी एक कलश आहे. तर त्या कलशमध्ये त्यांनी संवर म्हणजे काय सांगितलंय, कलश बरं का, गाथाने कलशमध्ये त्यांनी एक संवराची व्याख्या सांगितली आहे. तर ती मला तुम्ही उद्या बघून सांगा. संवर कशाला म्हणायचा, आपण तर ही परिभाषा करतोय की कर्मांचं येणं थांबणं म्हणजे संवर आहे. पण ते येणं थांबणं कधी होणार, जेव्हा माझे परिणाम तसे होणार तेव्हा. मग ते परिणाम कोणते असतात ह्याच्यासाठी त्यांनी संवर म्हणजे काय ह्याचा परिचय दिला आहे. संवर अधिकारामध्ये चाललेला आहे समयसारच्या. तर एकदा बघा आणि उद्या सांगा. हो जाणा या जीवद्रव्यामध्ये कर्मांचा आश्रव नाहीच, कर्मांचा बंध नाहीच, कर्मांचा संवर नाही, निर्जरा नाहीच. हे करणे जीवाचा स्वभाव नाही. हा मी तर या कर्मांच्या अवस्थांचा मात्र ज्ञाताच आहे. निर्बंध स्वरूपोहम
ज्योतिर्मय स्वरूपोऽहम् जीवोऽहम् ॐ विसर्ग नमो हरिः